मला ना खरं तर हे बोलायचं नाहीये, पण आज बोलतोच. आई, तुझ्याबद्दल जो काही उरला सुरला थोडाफार रिस्पेक्ट होता ना माझ्या मनात, संपलाय तो आज पूर्णपणे. इंदिरा, इंदिरा, अरे असं का बोलतोयस? मला खरंच असं काही करायचं नव्हतं रे. बाळा, मी आजपर्यंत फक्त तुझ्या चांगल्याचा विचार केलाय रे. आणि खरं सांगू ना तर हे असं काही करण्याचा विचार माझ्या मनाला शिवलाही नसता. पण माझ्या मनातला राणीबद्दलचा राग इतका टिपेला गेला होता ना की उर्मिलाच्या बोलण्यात येऊन मी काय पाऊल उचलते माझं मलाच कळलं नाही. आणि मी खरंच सांगते, जेव्हा तू पाया पडून गेली होतीस ना, त्या पेपरला जायला निघालीस तेव्हा मी हिला थांबायला बाहेर आले होते. मला तिला सगळं सांगायचं होतं, पण नेमकी उर्मिला आली आणि मी नाही थांबवू शकले. परत खोटा, किती खोटं बोलशील आई तू. आणि मला ना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, काही होणार नाहीये ते. कारण मला कळून चुकलं की तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे, मूर्खपणा. इंदिरा, अरे आईवरच विश्वास ठेवता येणार नाही असं म्हणतोयस का? माझ्याकडून जे काही झालं त्याचा खरंच पश्चाताप होतोय मला. पण मी हे केल्यानंतर माझी मला चूक कळली ना, म्हणून मी तुला सगळं खरं खरं सांगितलं का नाही? हा, इथे विश्वास ठेवणार आहे. मला खरंच असं काही नव्हतं करायचं रे. मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? हा, तू जे म्हणशील ना ते करायला तयार आहे. आई म्हणून तू सांगशील ती परीक्षा द्यायला तयार आहे मी. आता काय करू रे मी? सर मालती मॅडम तुम्हाला चुकीचं वाटत असतील तरी आज त्यांनी दाखवून दिले की कुटुंब म्हणून आपण अजूनही एक आहोत. आणि हे जे काही घडलंय त्या संधीचा आपण पूर्ण फायदा घेतला पाहिजे. आणि यापुढे आपण जे काही करणार आहोत त्यामध्ये मालती मॅडमवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. नेमकं काय करायचंय? त्या उर्मिला ताईंनी एवढे प्रयत्न करून सुद्धा मी परीक्षेला गेलेच आणि आम्ही पेपर दिला. आता तुम्ही त्यांची परीक्षा घ्यायची. आता घरी गेल्यावरती तुम्ही आणि इंद्रजीत